तिळगुळाची पोळी करण्यासाठी लागणारे साहित्य तीळ आणि गूळ इथे घेतलेला आहे मी. तीळ साधारणतः 1.5 वाटी घेतलेली आहेत आणि हे चांगले खमंग भाजून घेणार आहे मी मंद आचेवर. गॅस एकदम बारीक करून इथे आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजल्यानंतर आपण त्याला थंड करणार आहोत. या हिवाळ्यामध्ये तिळगुळाच्या पोळ्या जरूर खायला पाहिजे आणि संक्रांतीनिमित्त तर जरूर खायला पाहिजे. इथे मी गूळ किसून घेतलेला आहे साधारणतः 1/2 वाटी. त्याच वाटीने तीळ बारीक वाटून घेणार आहे मी. आणि ह्यामध्ये गूळ मिक्स करूया आणि मिक्स केल्यानंतर परत एकदा आपण मिक्सरला हे एकजीव करून घेऊया. ह्यामुळे आपली पोळी छान लाटल्या जाईल आणि गूळ आणि तीळ एकदम एकजीव होतील. हे बघा, एकदम एकजीव झालेले आहेत तिळगूळ. आता आपण कणिक घेऊया आणि कणकीमध्ये साधारणतः अर्धी पळी तेल टाकूया, चवीनुसार मीठ, आणि हे सर्व मिक्स करून घेऊन आपण याची हलक्या हाताने कणिक मळूया. खायला एकदम टेस्टी पोळी लागते आणि हिवाळ्यामध्ये तर तिळगुळाची पोळी सर्वांनी आवर्जून खायला पाहिजे. कणिक भिजलेली आहे आणि आपण त्याच्या आता सारण भरण्यासाठी अशा लाट्या करून घेऊया. ही लाटी व्यवस्थित व्हायला पाहिजे, नाहीतर पोळी फुटण्याची भीती असते. उंडा साधारण पातळही नाही आणि घट्टही नाही असा मीडियम करायचा. पीठ लावून याची चक्की बनवून घ्यायची छान, म्हणजे ते तिळगुळाचं सारण सगळीकडं पसरलं जाईल असं. ही टीप खूप महत्त्वाची आहे. चला, आता पोळी लाटून झालेली आहे. गॅसवर चांगलं भाजून घेऊया. दोन्हीकडून उलटी पालटी करत राहायची पोळी आणि शेवटी तेल लावून काय टम्म फुगली पोळी. चला तर ह्या हिवाळ्यामध्ये करूया ह्या तिळगुळाच्या पोळ्या आणि सर्वांना हॅपी संक्रांत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तिळगुळाची पोळी करण्यासाठी